हॅलो एव्हरीवन. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयावर आपल्याला फार कमी ऐकायला किंवा बोलताना आपल्याला दिसतं समाजामध्ये. ते म्हणजे मेल डॉमिनेशन खूप ऐकतो आपण, पण फिमेल डॉमिनेशन आपण फार कमी ऐकायला मिळतं आपल्याला. फिमेल डॉमिनेशनमध्ये हे मी यासाठी आज हे उदाहरण मांडते आहे किंवा हा प्रसंग मांडते आहे. हा झालेला अनुभव आहे एका फॅमिलीचा. तर तो मांडते आहे. हा फक्त तरुण पिढीसाठीच नाही तर आपणसुद्धा सजग राहावं. आपल्या मुलांना वाढवताना त्यांना सांगताना आपण कुठल्या पद्धतीने त्यांना सांगितलं पाहिजे ह्या गोष्टींवरनं आपल्याला कल्पना येईल. तर आजकाल मुलं मुली ज्या आहेत, मुलींचं आता उदाहरण जर मी घेते तर मुलींचंच सांगते की 5, 6, 7 आकडीसुद्धा मुली कमवतात. मग ते नोकरीमधनं असेल, बिझनेसमधनं असेल, जे काही आहे, पण त्या मोठे मोठे पगार कमवत असतात. सो त्यांना ते एवढी इंडिपेंडंट असतात त्या मुली की काही वेळेला त्यांच्या लग्नाच्या ज्या म्हणजे अपेक्षा असतात त्या फार उंचावलेल्या असतात. त्यांच्या अपेक्षा त्या मॅच करणारं त्यांना जरी कोणी मिळालं किंवा जरी त्यांना आईवडिलांनी कोणी स्थळ आणलं तरीसुद्धा, आणि कोणीही स्थळ आणलं तरीसुद्धा त्या मोस्ट ऑफ द टाईम रिजेक्टच करतात. त्याच्यातलीच ही केस आहे. ही मुलगी जी होती ती मुलगी सतत रिजेक्ट करायची मुलांना. कुठेतरी नंतर हळूहळू जाणवलं की तिला कोणाचाही मेल डॉमिनेशन नको होतं. मेल डॉमिनेशन म्हणजे एक बायको म्हणून की मी त्याचं ऐकायचं, मग मी कॉम्प्रोमाइजेस करायचे, आणि मग परत ते मुलं बाळं होणार, मग त्यांचं नाही म्हटली तरी जबाबदारी माझ्याच डोक्यावर, आणि परत ते सासू सासरे, म्हणजे खूप गोष्टी ती इतकी वेगळ्या प्रकारे स्वतःचा विचार तिचा असा होता की मला कोणीच नको आहे. असला तर फक्त नवऱ्याबरोबर मी राहीन, आणि नवऱ्यावर राहिले तरीसुद्धा नवऱ्यानेसुद्धा मला खूप जास्त रिस्पेक्ट दिला पाहिजे, मी काहीही करणार नाही. तर असं सगळं होत नाही. कॉम्प्रोमाइजेस ह्या सगळ्याच नात्यांमध्ये असतात, फक्त नवरा बायको नाही. तर आपण अगदी नेबर्सशीसुद्धा कॉम्प्रोमाइज करत असतो की कधी कधी त्यांचे आवाज म्हणतो आपण. कोणी व्हेज खाणारं असतं, कोणी नॉनव्हेज खाणारं असतं, त्याचे वास असतात, कितीतरी गोष्टी असतात, छोट्या आपण तसं बघायला छोट्या मोठ्या गोष्टी असतात की आपण तिथेसुद्धा कॉम्प्रोमाइज करत असतो तिथे, किंवा समजूतदारपणाने घेत असतो. दरवेळेला कॉम्प्रोमाइज हा शब्द नाही येणार, पण समजूतदारपणाने घेत असतो. या मुलीचं असं होतं की मला याच्याशी लग्न नको, सगळं रिजेक्ट करत होते. आणि आईवडील तसे इंडिपेंडंट होते. मोठा भाऊ तिचा US ला होता, सो आणि सेटल्ड होता. सो तिला तसा काहीच प्रश्न नव्हता. तिला अगदी आईवडिलांची जबाबदारी आहे, आणि काही शिकलेले होते आईवडील, व्यवस्थित सगळ्या कामांसाठी त्यांच्याकडे मेड होत्या. तर सांगायचा उद्देश असा की ही मुलगी जी आहे ती तिच्या हाताखाली एक टीम काम करत होती, ज्या टीममध्ये एक खूप हुशार मुलगा होता, कमी शिकलेला होता, पण खूप प्रामाणिकपणे काम करायचा. तो तिच्यापेक्षा पगारही कमी होता, तो शिकलेला कमी होता, पण खूप प्रामाणिकपणे काम करायचा. त्याचा कामाची पद्धत चांगली होती, समजूतदार होता, सगळं होतं. तर 1-2 वर्षांनंतर तिला मात्र त्याच्याबद्दल वाटायला लागलं. कुठेतरी तिच्या भावना जाग्या झाल्या, आणि तिने ठरवलं की तू तर काही बोलणार नाही हे तिला अगदी स्पष्ट होतं. पण तिची आता ऑलमोस्ट 33 तिला कंप्लीट झालं होतं वर्ष, आणि तिला आता वाटायला लागलं होतं की काही हरकत नाही आहे, म्हणजे असा जर कोणी पार्टनर मिळणार असेल मला तर काहीच हरकत नाही आहे, असं कुठेतरी मनात तिच्या जागं झालं होतं. आणि एक दिवस तिने त्याला विचारायचं ठरवलं. तिने त्याला स्पष्टच विचारलं की असं असं मला वाटतं आहे की मला तू मनापासून आवडला आहेस, तुझंही लग्न झालेलं नाही आहे, तर म्हणजे विचार करून सांग, म्हणजे तर तुला हे पटलं तर त्यांनी तिथल्या तिथेच तिला सांगितलं की मॅम मी रिस्पेक्ट करतो तुम्हाला खूप, पण मी लग्नासाठी विचारच करू शकत नाही, कारण तुमचं शिक्षण, तुमचं सगळ्याच गोष्टी, म्हणजे तुमचा पगार पाणी असेल, मला माहीत नाही तुमचा पगार पण नक्कीच माझ्यापेक्षा मोठा असेल, तुमचं शिक्षण, तुमची बॅकग्राऊंड सगळी टोटली वेगळी आहे माझ्या बॅकग्राऊंडपेक्षा. मी खूप साध्या फॅमिलीतनं बिलॉंग करतो, अगदी मिडल क्लास फॅमिलीमधनं. माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. एक बहीण माझी ADHD आहे, आणि तिचं सगळं औषध पाणी, आणि एक जी बहीण आहे मोठी माझ्यापेक्षा, तिच्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे. ती पण खूप कष्टाळू आहे, पण घरची परिस्थिती तिच्या सासरची फार बेताची आहे. मी तिला मदत करतो जेवढी माझ्याकडनं शक्य आहे. ती मागत नाही, पण मी मदत करतो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. आणि माझे आईवडील जे आहेत त्यांच्या आजारपण आणि या सगळ्याच गोष्टींमुळे मी माझ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. रादर मला लग्न करायचं नाही आहे. पण तिने तरीसुद्धा त्याला फक्त एकदाच सांगितलं की मला असं वाटतं की तू विचार करावास याच्यावर, आणि मला काहीच हरकत नाही आहे असं तिने सांगितलं. तर तो म्हणाला की मॅडम माझं स्वतःचं घरही नाही आहे, मी भाड्याच्या घरात राहतो. म्हणजे या
या सगळ्या अटीतटी त्यांनी म्हणजे अटीतटी नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या होत्या. पण तिला तो खरंच खूप आवडायला लागला होता. इतका प्रामाणिक मुलगा, इतका गोड मुलगा आहे तो, असं तिला सतत वाटत होतं. तो वयानेही थोडासा लहान होता. ती 33 ओलांडलेली होती, तो 31 होता. आणि तरीसुद्धा तिला असं वाटत होतं की त्यांनी हो म्हटलं तर खूप बरं होईल. आणि त्यांनी काही दिवसांनी म्हणजे घरी विचारलं सगळं, आणि घरच्यांनी हो म्हणून सांगितलं की काही हरकत नाही, तुमच्या दोघांची जर हो असेल तर आमच्या जबाबदारीसाठी नाही म्हणू नको. अगदीच नाही पटलं तिला तर तुम्ही पाहिजे तर वेगळे राहा, आम्ही आमचं करू सगळं, काळजी करू नकोस, पण तुझं सुखही महत्त्वाचं आहे, तू सगळ्यांसाठी किती वर्ष करणार. आणि कसाबसा तो म्हणजे तयार झाला आईवडिलांमुळे, बहिणींमुळे, त्याच्या बहिणीमुळे. या सगळ्या गोष्टींनंतर असं झालं की लग्नानंतर मात्र काही दिवस ती ओके होती, पण नंतर मात्र ती खूप डॉमिनेट करायला लागली घरामध्ये. इतकं डॉमिनेट करायला लागली, त्यांनी घर घेतलं. पहिल्या विदिन 6 मंथ्स त्यांनी घर बुक केलं. त्याचीही तयारी होती की कितीही कष्ट करेन मी, पण स्वतःचं घर असणं तिने समजावून सांगितलं की महत्त्वाचं आहे. पण त्याच्यानी हप्ते भरणं होईना, कारण मगाशी मी सांगितलं तसं त्याला त्याची बहीण होती जी ADHD होती, पेशंट आहे ती, आईवडिलांचं आजारपण, आणि मोठ्या बहिणीला तो काही ना काही आर्थिक मदत करत असतो. तर या सगळ्या गोष्टींमधनं त्याला काहीही केल्या जमायचं नाही, हप्ते वगैरे. त्यांनी तिला स्पष्ट सांगितलं की आपण लहान घर घेऊयात पाहिजे तर, पण मला हे एवढे मोठे हप्ते मला फार अवघड वाटतं आहे. पण तिने काही ऐकलं नाही. तिने मोठा 3 BHK घेतला. तुमचं घरही किती मोठं, म्हणजे कुटुंब किती मोठं आहे, कधी येऊन राहिलेस तर आपल्याला पण पर्सनल ह्याच्यामध्ये आपल्या स्पेस पाहिजे वगैरे. त्यांनी विचार केला की या मुलीला कशाला त्रास, म्हणून त्यांनी ओके म्हटलं. सगळं झालं. त्यांना मुलगी झाली, त्यांना वर्षाच्या आतच मुलगी झाली. सगळं चालू होतं. ती घराचा सगळा भार घेत होती, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळं करत होती ती. घरात मेड लावल्या होत्या, कारण तिला घरात कामाचीही सवय नव्हती. पण एव्हरीवन वॉज ओके, कारण त्यांना त्यांच्या मुलाचं सुख बघायचं होतं, बाकी काही बघायचं नव्हतं. एवढी वर्ष त्यांनी कष्ट केले. आता जर बायको मिळाली चांगली त्याला, तर आपण कशाला मध्ये यावं. पण हिचं डॉमिनेशन मात्र वाढत चाललं होतं. डॉमिनेट ती करतच राहायची सगळ्यांना, आणि म्हणजे आईवडिलांनाही त्याच्या वाटेल तसं पटकन बोलायची ती. त्याची मोठी बहीण आली तर तिला बोलायची, मेड्सनासुद्धा ती वाटेल तशी वागवायची, कारण घरीसुद्धा तिला तशीच सवय होती. आणि आईवडील सगळं हँडल करत होते, त्यामुळे तसं मेडशी बोलण्याचा फार संबंध नव्हता. पण मेडही कधी तिच्याशी बोलायला जायच्या नाही, कारण तिचा स्वभाव सगळ्यांना माहिती होता. आता या गोष्टी मात्र खूप जास्त व्हायला लागल्यानंतर मात्र नवऱ्याला आता एकदा वाटलं की तिच्याशी बोलावं आता डेअरिंग करून. आता इतके दिवस तिला दुखवू नये, किंवा ती वेगळ्या वातावरणामधनं आली आहे, किंवा तिला ऑफिसमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, ह्या तिला खूप जवळनं माहिती होत्या. त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टी टाळत होता इतके दिवस. आता मात्र त्यांनी बोलायचं ठरवलं. त्यांनी बोलून सांगितल्यानंतर, बघितल्यानंतरसुद्धा ती कुठेही बदली नाही. रादर ती उलटली त्याच्यावर, की एवढं सगळं तुझं सगळं असतानासुद्धा मी ॲक्सेप्ट केलं, तुझ्यासारख्या मुलाशी लग्न केलं, आता आपल्याला मुलगी आहे, तर मला असं वाटतं की नाहीतर आपण सेपरेट म्हणजे आता ऑलरेडी आपण आपल्या घरात आहोत, मी हप्ते भरते आहे, मी सगळ्यांचं सगळं करते आहे, तर मला असं वाटतं की आईवडिलांना तू मोठ्या बहिणीकडे तरी एकदा विचार, आणि तुझ्या बहिणीला आपण कायमचं ॲडमिट करून टाकूया एखाद्या हॉस्पिटलमध्ये, आणि किंवा कुठली एखादी संस्था असेल तर. पण आता मी जबाबदारी कोणाची घेणार नाही, आणि मी तुलाही सोडणार नाही, कारण आपल्याला आता मुलगी आहे. आणि तो इतक्या त्या डिप्रेशनमध्ये सतत वावरत होता की म्हणजे आता तिने सगळ्याची सोल्युशन्स, मी बोलायला काय गेलो आणि एका झटक्यात तिने सोल्युशन्स काढली. म्हणजे ती किती प्रॅक्टिकल आहे आणि किती डॉमिनेट करते प्रत्येक व्यक्तीला घरातल्या, आणि न की फक्त घरातल्यांना, मलासुद्धा एक नवरा म्हणून कुठलाच मान नाही आहे तिच्या मनामध्ये. तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही संसार त्यांचा चालू आहे, कारण आईवडिलांचा आणि बहिणीचा आग्रह आहे की आम्ही आज आहोत तुझ्याबरोबर. म्हणजे बहिणीने स्पष्ट सांगितलं की माझं व्यवस्थित आहे, तू मला काही मदत करू नको, तुझं आता नीट होणं सगळं महत्त्वाचं आहे. आणि आईवडिलांनाही सांगितलं उद्या जाऊन आम्हाला आश्रमात राहावं लागलं तरीही चालेल, पण तू कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे तो आज तिच्याबरोबर संसार करतो आहे. मला सांगण्याचा एकच उद्देश आहे याच्यामागे की मुली जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डॉमिनेट करतात किंवा कॉम्प्रोमाइज हा शब्द फार उगीचच वेगळ्या प्रकारे निगेटिव्हली घेतात, तेव्हा त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की तुमचे आईवडीलसुद्धा याच गोष्टींमधनं कुठेतरी गेलेले असतात, आणि त्यांनी केले कॉम्प्रोमाइजेस म्हणून तुम्ही करावे असं नाही, पण थोड्या फार फरकाने, कमी जास्त आणि चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा काही तडजोडी कराव्या लागतात आयुष्यामध्ये. नाही तर तुम्ही एकटे पडता. फक्त पैसा आणि शिक्षण घेऊन तुम्ही एकटे राहू शकत नाही. नंतर कुठेतरी तर कुठल्या तरी स्टेजेसमध्ये तुम्ही एकटे पडता.
तर मला नवीन लग्न करायला म्हणजे जे इच्छुक आहेत मुलगा किंवा मुलगी त्यांना हा निरोप द्यायचा आहे किंवा हा मेसेज द्यायचा आहे स्पेशली, किंवा आपल्या सगळ्या आईवडिलांनासुद्धा, आपल्या वयाच्या सगळ्या आईवडिलांनासुद्धा मला हा मेसेज द्यायचा आहे की आपल्या मुलांना पण प्रिपेअर केलं पाहिजे यासाठी की तुम्हाला लग्न करायचं नसेल तरी चालेल, मुलं नको असतील तरीही चालेल, पण जर तुम्ही एकदा डिसाईड केलं तर ती जबाबदारी घेताना मात्र तुम्ही खूप क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही नातं हे का पुढे नेत आहे, तुम्हाला का लग्न करायचं आहे. मग तुम्ही लग्न करताना तुमच्या दोघांच्या सगळ्या कॉमन गोष्टी, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या आणि स्पष्ट मांडा. क्लॅरिटी हवी त्याच्यामध्ये. नसेल पटत तर पुढे जाऊ नका लग्नासाठी. आणि त्याच्याही पुढे लग्न केलं तर त्याच्यानंतर मूलसुद्धा जन्माला घालायच्या आधी माझ्या मेंटॉरचं तर अगदी स्पष्ट मत असतं. पूर्वी असं सगळेजण म्हणायचे की मूल लगेच झालं पाहिजे, पण त्या आम्हाला स्पष्ट सांगतात की मुद्दामून लोकांना सांगा की काही महिने घ्या, वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, थांबा, पण आधी तुमचं लग्न नीट चालतं आहे का, तुमच्या दोघांचं नीट सगळं पटतं आहे का, तुम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना धरून सगळ्या समजून उमजून करू शकताय का मॅनेज, तरच मूल होऊ द्या. नाही तर मुलंही भरडतात आणि तुम्हीही भरडता. बऱ्याचदा असं होतं की मुलं झाली आहेत म्हणून कॉम्प्रोमाइजेस करत 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 आयुष्य निघून जातं. सगळं साठलेलं असतं, कुठेतरी ते बाहेर पडतं. काही वेळेला, बऱ्याचदा, मोस्ट ऑफ द टाईम वाईट प्रकारे ते बाहेर पडतं. आणि या गोष्टींमधनं कोणीही सफर होऊ नये अननेसेसरी, हाच उद्देश आहे हा व्हिडिओ करण्याचा. तर आपण आपल्या मुलांनाही या सगळ्या गोष्टी हळूहळू समजून सांगितल्या पाहिजे जोपर्यंत ती लग्नाला येत नाही. आणि जर कोणाची मुलं लग्नाला आलेली असतील तर त्या आईवडिलांनी त्यांना आवडं न आवडं पण या गोष्टी क्लॅरिटी असणं, नातं कुठलंही निर्माण करण्याच्या आधी, कारण हे आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे लग्न हा. तर हे आपण सगळे पालक मिळून करूयात, आपल्या मुलांना ट्रेन करूयात. मुलं लहान असतील तरी आपण हळूहळू ट्रेन करूयात त्यांना, तरुण मुलांना या. आणि लग्नाला उभ्या असलेल्या मुलांनाही मला अगदी कळकळीचं सांगायचं आहे, जर तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. एक क्लॅरिटी कॉल फ्री असतो पहिला, तोही घेऊ शकता. आणि पुढे नंतर काही डिटेलमध्ये अजून बोलायचं असेल तरीही आय एम ओपन टू लिसन टू यू आणि गाईड यू. तर नक्की पिंग करा मला काहीही तुम्हाला गायडन्सची गरज असेल तर. थँक्यू सो मच.